भरपूर मातीचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे इकडे एक नंबरच होणार आहे, विषयच नाही जास्त. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांग. नमस्कार मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज रानात काम आहे, आपला ऊस कोळवून घ्यायचा आहे तो. त्याचा ट्रॅक्टर आला आहे पुढं, ते म्हटले डिझेल घेऊन ये जरा मागणं. आता बघूया कुणीकडून चालू केलं आहे काय, त्यासनी काल दाखवलं होतं आणून रान चालू केलं आहे, तर चला बघूया. तर राहिलं इकडंच चालू केलं वाटतं. अरे वा, मस्तच होतं बघा. आपण म्हटलं दगडांच्यामुळं दगड लागणार ट्रॅक्टरला, ट्रॅक्टरकडनं काय होयाचं नाही असं वाटत होतं. तर बघा केलं ते आणलंय बघा. ही पावटा आपला आपण रोज शेंगा नेतो त्या पावटा आहे बघा. ही म्हटलं दगड आहे दिला का इकडलं, म्हटलं दगड आहे ते होतंय का नाही म्हणलं, या बाजूला कोण आणतो बघत बघत तीच की. दगड मोठी इकडे तिकडे सरकते ती. तर ऊस पण बघूया आता आपला ऊस आणणार आहे. दगड आहे तिथून, दगड जरा इकडे इकडे सरकते ती आणि पाण्यामुळं बऱ्यापैकी दगड ही झालेली पाणी जिजली, त्यामुळे चांगल्या पद्धतीने रिवर्स बसतो. पण ती म्हणजे डबल रिवर्स मारला पाहिजे, म्हणजे सरी खाल होईल आणि उसाला जरा असं चांगला सपोर्ट होईल. तिकडं मातीचं प्रमाण जास्त आहे, तिकडं ऊस बघा किती उंच आहे. तिकडं जरा सगळे दगडच असल्यामुळं नाही, म्हणजे मुरमाडचं जरा जास्त प्रमाण आहे. मुरुम मातीचं असल्यामुळे तिकडं ऊस जास्त झालेला नाही आपला. त्यामुळं आता आपण ही बारीक कळून घ्यायचं आहे आत्ता, म्हणजे नुसतं रेझर मारून घ्यायचं आहे. रेझर नव्हे, काय म्हणतो रोटर नुसता मारून थोडीशी भर आणि त्याच्यानंतर परत रेझर घालून सरी सोडायची, म्हणजे ती होते. तर इकडं ऊस बघा किती उंच आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा मित्रांनो कसं होतं आहे, तिकडं ऊस निम्म्या रानात पातळा ऊस. आता दगडाचं प्रमाणच जास्त होतं, त्यामुळे कोणच काय करू शकत नाही. डिझेल घेऊन बोलले आपल्याला चला, आणि दगडातनं सोनं पिकवल्या थोडक्यात आहे. डिझेल आणलं ही 5 लिटर डिझेल आणले, आपल्या घरातलाच ट्रॅक्टर असल्या का आहे थोडक्यात. चला कसं होतंय मित्रांनो बघा, इकडं ऊस बघा, इकडं ऊस सगळा मोठा आहे आणि एकदम मातीचं प्रमाण इकडं जास्त आहे, त्यामुळे ऊस चांगला आहे. ट्रॅक्टर गेला बघा त्याकडेला आता. तर मस्त असं होतंय आणि आपलं एक दगडातनं सोनं पिकवायचा प्रयत्न आहे, कारण दगडातनं एवढं आपलं ते पलीकडचं आलं म्हणजे खूप कठीण काम असते आणि आपल्या कुठं कष्टाला यश आल्यागत वाटतंय. बघूया आता आपण करत राहायचं.
मित्रांनो आता रिवर्स मारून सगळा सकाळच्या उन्हात आहे मस्त पैकी झाले. तर रिवर्स ह्यो मारला ह्यो अजून एकदा परत एकदा घालायचं. आता पाणी पाजून घ्या सगळं. पाणी पाजून घेतलं की आठवड्यानं बरोबर घ्यायचं. आलेले घ्या. अहो कुठं कुठे एखादी एक दोन घावल तीच घेतली पाहिजे. आता कवळे असणार काय जुनं असणार. फायनल मित्रांनो झाले कळवून रिवर्स मारून. आता आपण ह्याला पाणी सोडायचे ह्यात. आणि पाणी सोडून झालं नव्हतं ट्रॅक्टर कोण घालेल का नाही, कारण दगडाचं प्रमाण जास्त होतं बारीक सारीक. पण आपण इथून दगड तयार केलं होतं, दगड बाहेर काढलेलं होती. तरीसुद्धा मोठी दगड होती की नाही ती सगळी आत्ता बाहेर टाकली ती. आणि झालं शेवट बघा. असा दिवस सगळा उन्हातच आहे. सकाळच्या ना बरोबर 4:30 वाजले त्या. आणि बघा आपला ऊस आता कसा दिसतोय, मस्त असा दिसतोय. तर चला आता झालंय आपलं काम. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.